नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम सन्मान नारी सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अशी काही मंडळी असतात ज्यांचा प्रवास खडतर असतो, पण त्याच्यामध्ये आतमध्ये असणारी प्रेरणा ही मात्र फार उत्तेजित असते आणि याच प्रेरणेने ते स्वतः उत्तेजित होतात, आपलं आदर्श जीवन घडवतात आणि इतरांनी जीवन घडवण्यासाठी उत्तेजित करत असतात. अशाच व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज आपल्या सक्षमच्या या व्यासपीठावर आहेत सन्माननीय ॲडव्होकेट उपासना बाबासाहेब भोपळे मॅडम. नमस्कार. आमच्या सक्षमच्या या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला आज जो आदर्श सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार देण्यात येत आहे, तर हा पुरस्कार आपल्याला स्वीकारत असताना काय वाटतं? मला खूप आनंद होतोय की सक्षम फाउंडेशनने माझी दखल घेतली, यासाठी मी त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देते. मॅडम, आपलं शिक्षण काय सांगू शकाल की या पाठीमागचा प्रवास इथपर्यंत येण्याचा? मी 11वी-12वी माझी सायन्स मधून झाली आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतलं, पण तिथं काही कारणास्तव ते इंजिनिअरिंग तिथं सोडलं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आर्ट्स मधून केलं. मग सेकंड इयर चालू असतानाच माझं लग्न झालं. मग शिक्षण माझं तिथंच थांबलं गेलं. पण वैवाहिक आयुष्यात असं काही घडलं की मी नाही ते करू शकले. सो मी आता ह्या स्थितीत आहे की मी एक डिवोर्सी आहे. मग मी इकडं माहेरी आल्यानंतर मी माझं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर लॉची डिग्री कंप्लीट केली आणि आता मी तुमच्या समोर एक सक्षम वकील म्हणून उभी आहे. क्या बात आहे मॅडम. आपण सक्षम वकील म्हणून जो मागचा प्रवास आहे, जो स्वतःच्या हिमतीवरती प्रेरणेने तुम्ही जो निर्माण केलेला आहे, त्याबद्दल आम्ही देखील या ठिकाणी उत्तेजित झालेलो आहोत. तर सक्षम बद्दल तुम्ही सक्षम फाउंडेशन जे आहे, आता जे आपण व्यासपीठावर बसलो त्याच्याशी कसे जोडले गेलात? ऍक्च्युली सुजाता ताई ज्या सक्षम फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत त्या माझ्या मैत्रीण आहेत आणि माझ्या कार्याची त्यांनी दखल घेतली. जे मी कोर्टमध्ये काम करते प्लस बाहेर जे सोसायटीमध्ये जे माझं काम आहे ते काम बघून त्यांनी माझी दखल घेतली. सो त्याच्यामुळे मी सक्षम फाउंडेशनशी जोडली गेली. मग आतापर्यंत सक्षम फाउंडेशनचे तुम्ही मला वाटतं ऍडवायझर म्हणून काम करतात, जे म्हणजे सक्षम मध्ये जोडल्या गेलेल्या ज्या माझ्या ताई आहेत, माऊली आहेत, त्या सगळ्यांना एक मदत करण्याचं कार्य, जिथे कमी पडते त्या ठिकाणी मदत करण्याचं कार्य तुम्ही ऍडवायझर म्हणून काम करत आहात. तर सक्षमनं तुम्हाला नेमकं वेगळं काय दिले असं वाटते तुम्हाला? त्यांनी मला ॲज अ लिगल ॲडवायझर म्हणून नियुक्त केले आणि आतापर्यंत कसं आहे की काही कन्सल्टेशन असेल किंवा ॲडवाइस द्यायची असेल तर ती प्रत्येक गोष्टीला फी असती, पैसे मोजावे लागतात. तर मी स्वतःहून तयार झाले. प्लस दीदींच्याकडून पण असं की मी फ्रीमध्ये कन्सल्टन्सी महिलांसाठी त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील मी कधीही त्या माझ्याकडे येऊ द्यात. मी त्यांच्यासाठी तत्पर सेवेसाठी त्यांना उभी आहे. ते कधीही माझ्याकडे येऊ देत. बरोबर. ही प्रेरणा जी आहे ही सक्षमने दिली, जे फ्री मध्ये कन्सल्टन्सी करणं, एखाद्याची मदत करणं, म्हणजे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ते आपण इथं देत आहोत असं आपल्याला वाटतं. मग आपल्यासारख्याच तुम्ही ज्यावर उल्लेख केला की डिवोर्सी आहे म्हणून, अशा प्रकारच्या बऱ्याच महिला आहेत आपल्या समोर ज्या किरकोळ कारणामुळं किंवा अनेक असंख्य त्यांच्या एक मेजर कारणामुळे ज्या घरीच आहेत, पण त्यांनी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे, कुटुंबाचा केला पाहिजे, त्याचबरोबर समाजाचा विकास केला पाहिजे. अशा सगळ्या महिलांना काय संदेश द्या? माझा असा संदेश आहे की तुम्ही खचून जाऊ नका. अत्याचार हा प्रत्येक स्त्रीवर होतच असतो आणि हा होत राहणार आहे, मला तरी असं वाटतं. कारण आपली सोसायटी, आपला समाज सुधारणार नाही. जर एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर तिनं स्वतःहून पाऊल पुढे टाकून त्याच्यासाठी झगडलं पाहिजे. आपण कोणतरी आपल्याला मदत करेल, कोणतरी आपल्यासोबत येईल ह्याचा विचार नाही करायचा. स्वतःसाठी सक्षमपणे उभं राहून त्याचा लढा आपण दिला पाहिजे. आपण एक पाऊल पुढे टाकलं ना की आपले पाठीमागचे घरचे असतील किंवा हित संबंधी अजून कोणी असेल आपल्याला नक्कीच साथ देतात. आणि माझाही मी थोडाफार प्रवास मी तुम्हाला सांगते. माझ्या घरचे, माझे आई वडील, माझे 2 भाऊ, माझ्या 2 भाऊजया आणि त्यांच्या उपर. तर आपला जीवन प्रवास उलगडत असताना मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा आवर्जून विचारायचा आहे की ज्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला समस्या आली आणि ज्या समस्या फार मोठी समस्या होती, त्यातून तुम्ही बाहेर पडून तुम्हाला एक वेगळं काहीतरी निर्माण करायचं होतं, पण नवीन निर्माण करताना ज्यावेळी तुम्ही सिंगल होता त्यावेळी एकटा माणूस काय करू शकत नाही, त्याला कोणाची प्रेरणा लागते, कोणाची मदत लागते. मग ती वेगवेगळ्या आर्थिक स्वरूपात असते, वेगळ्या प्रकारची मदत असते. ती मदत तुम्हाला नेमकी कोणाची भेटली आणि ती मदत मिळाल्यानंतर तुम्ही यशस्वी झाला असाल अशी मला जरा शंका आहे आणि तो विश्वासही आहे. तर कोणाची मदत मिळाली आणि त्यांचा आभार मानायचा असेल तर कशा पद्धतीने आभार मानायचा? नक्कीच आभार मानायचे झाले तर माझे आजोबा, जे संभापूरला काशीलिंग बिरदेव देवस्थान ट्रस्ट आहे तिथले जे मानाचे पुजारी आहेत, त्यांचं नाव रंगराव बाबू कारंडे. त्यांचं खरं मार्गदर्शन, त्यांचा खरा आशीर्वाद मला लाभला. त्यांच्या मार्गदर्शनातूनच मी आज वकील म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर उभी आहे.
मी पूर्ण खचले होते माझ्या प्रवासात. काही नाही मला करायचं, मला इथंच थांबायचं आहे आता असं होतं. पण त्यांनी जे मला ऍडवाइस केली, जे मार्गदर्शन केलं की नाही उपासना, तुला तुझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे, पुढे जाऊन तुला कुणापुढे हात पसरायला नको, ह्या उद्देशानं त्यांनी मला आज वकील केले. त्याचसोबत माझे वडील बाबासाहेब रामचंद्र भोपळे, माझी आई राजश्री बाबासाहेब भोपळे, जी की आज वडगाव नगर परिषदची नगरसेविका आहे, माझे मोठे बंधू पुष्पराज बाबासाहेब भोपळे, तसेच माझे 2 नंबरचे बंधू पुनीत बाबासाहेब भोपळे, या सगळ्यांचा मला आशीर्वाद, या सगळ्यांचं मला मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे मी आज तुमच्या सर्वांच्या पुढं एक सक्षम वकील म्हणून उभी आहे. रेग्युलर कामामध्ये असताना त्याचा आभार स्पष्टपणे आपण मानू शकत मानू नाही, शकत पण आज आपल्याला व्यासपीठ मिळाले त्यांना हो. आभार मानण्याचं. तेही तुमचा हा जीवन प्रवास बघून आनंदी झाले असतील आणि तुम्ही आभार मानलेत त्याबद्दल अजून ते आनंदी झाले, द्विगुणित झाले असतील. तर अशा प्रकारे मंडळी की आपल्याला वाटतं की आपल्या समोर असणारं दुःख फक्त मोठं असतं, तर समाजामध्ये असे बरेच व्यक्ती आहेत त्यांच्या समोर दुःखाचे डोंगर असते. तर दुःखाचे डोंगर पार करून त्या समोर आलेला दगड हा आपला एक अडचण नसून त्या दगडावर उभं राहून आपल्या संकटांना कसं ठेचायचं हे आमच्या आज आमच्या उपासना ताई त्यांच्याकडून आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर ताई, आपण या ठिकाणी आलात, आपला जीवन प्रवास उलगडलात, अगदी मनसोक्तपणे या ठिकाणी आमच्याशी गप्पा मारलात आणि तुमची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आमच्या समोरच्या माता भगिनी घेतील आणि तेही आपला स्वतःचा विकास करतील, समाजाचा विकास करतील, यातील मात्र शंका नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण आलात. सक्षमच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.